प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। केंद्रात मानाचे स्थान मराठवाड्यातील खूप कमी नेत्यांच्या नशिबी आले आणि मराठवाड्याच्या दुर्दैवाने त्या सगळ्यांचेच खूप लवकर अपघाती निधनही झाले। अशीच केंद्रात नेतृत्व करण्याची संधी बीडच्या लोकनेत्याला मिळाली होती। महाराष्ट्राचे हे लोकनेते आयुष्यभर मोठा संघर्ष करून नेमकेच दिल्लीच्या सत्तेत विराजमान झाले होते। नमस्कार, मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। गोरगरीब, कष्टकरी, मजदूर, ऊसतोड कामगार या सर्वांचा वाली असणारा लोकनेता, सत्तेतील भ्रष्टाचाराविरोधात आव्हान देणारा, हक्कासाठी पारदर्शकपणाने राजकारणात काम करणारा कर्मयोगी नेता, सत्तेच्या सिंहासनावर बसलेला भ्रष्टाचारी, देशविरोधी, सत्तेच्या नशाखोर लोकांना संघर्ष यात्रा काढून सत्तेतून बाहेर फेकणारा लोकनेता, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्र जागून लोकांना सहजपणे भेटणारा, अंतिम कार्यकर्त्यालाही सहज भेटून समजून घेणारा जाणता लोकनेता म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांची महाराष्ट्रात चांगलीच ओळख निर्माण झाली होती। भाजप शिवसेना युतीलाही मोठ्या प्रमाणात तेच कारणीभूत होते। आज गोपीनाथ मुंडे साहेब हयात असते तर आपल्याला आज ज्या पद्धतीचे राजकारण पाहायला मिळते त्या पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळाले नसते। बीड सारख्या मागास भागातले नेतृत्व आज केंद्रात काम करत असते आणि त्याचा खूप सारा सकारात्मक परिणाम आपल्याला मराठवाड्यात विकासाच्या रूपाने नक्कीच दिसला असता। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी पोकळी निर्माण झाली, हे मान्य करावंच लागेल। 2014 साली केंद्रात नुकतेच मोदी सरकार स्थापन झालं होतं। जनतेने मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात कौल दिला होता। गोपीनाथ मुंडेंनी केंद्रात ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती। ते जरी केंद्रात मंत्री झाले असले तरी त्यांची नजर महाराष्ट्राच्या राजकारणावर होती। ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 3 जून रोजी ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात परळीला त्यांच्या मूळ गावी येणार होते, म्हणून ते त्यांच्या गाडीतून दिल्ली विमानतळाकडे निघाले होते। ते विमानतळाकडे निघाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होता। सकाळी सुमारे 6:20 त्यांची गाडी पृथ्वीराज रोडवरून विमानतळाकडे निघाली। रस्त्यात तुगलक रोडच्या इंटरसेक्शन असलेल्या अरविंद मार्गावर पोहोचली आणि इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची जोरदार धडक मुंडेंच्या गाडीला झाली। मुंडे साहेब गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले असल्यामुळे गाडीची धडक झाल्यानंतर त्यांचा चेहरा समोरच्या सीटवर जोरात आदळला। त्याने मुंडे साहेबांना एकदम अस्वस्थ वाटायला लागले, म्हणून त्यांचे पीए आणि ड्रायव्हर यांनी त्यांना तातडीने एम्स मध्ये दाखल केले। एम्स मध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे हृदय बंद पडल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले। सीपीआरच्या माध्यमातून तासभर प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केले। मुंडे साहेबांच्या निधनानंतरची सगळी परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरी यांनी हाताळली। गोपीनाथ मुंडे साहेब यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त बाहेर आले तेव्हा त्यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता। अंतर्गत रक्तस्राव मुंडे साहेबांच्या मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, पण त्या अपघातात ड्रायव्हर आणि पीएला कुठलीच इजा झाली नाही म्हणून लोकांच्या मनात संशय वाढू लागला। तो संशय अजूनही काही लोकांच्या मनात कायम आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणारा आरोपी गुरविंदर सिंग याला कलम 304A आणि कलम 269 नुसार पोलिसांनी ताब्यात घेऊन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सदर केले। वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे हा अपघात झाला आहे असे पोलिसांनी सांगितले तेव्हा कोर्टाने गुरविंदर सिंग यांना 30,000 रुपये दंड करून जामीन दिला। हे प्रकरण खूप संवेदनशील बनल्यामुळे या प्रकरणात काही षडयंत्र नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी गुरविंदर सिंगची चौकशी करायची होती, म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडे गुरविंदर सिंगच्या पोलीस कोठडीची मागणी केली। पण गुरविंदर सिंग विरोधात दाखल झालेले दोन्ही कलम हे जामीन पात्र होते, म्हणून न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि आरोपीला जामीन देऊन सोडण्यात आले। पण नंतर त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याचे सीबीआयने सांगितलं। मात्र गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली। मुंडे साहेबांच्या गाडीला ज्या प्रकारे धडक बसली होती त्यावरून त्यांचा मृत्यू होईल हे त्यांना पटत नव्हते असं धनंजय मुंडे यांनी सांगितले। सीबीआय चौकशीनंतर या प्रकरणावर पूर्णतः पडदा पडला होता, पण मध्यंतरी ईव्हीएम हॅकिंगची कल्पना असल्यामुळे त्यांचा खून झाला असा खळबळजनक खुलासा हॅकर सय्यद सुजाने करून हे प्रकरण पुन्हा एकदा समोर आणले होते। महाराष्ट्रात येण्यासाठी साहेब विमानतळाकडे निघतात आणि थोड्याच वेळात सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना घडते। साहेबांचा अपघात होतो, पण साहेबांचा खरंच अपघात होता की तो घात होता हा प्रश्न असंख्य जनतेच्या मनात कायम अनोत्तरितच राहतो।
3 जूनच्या सकाळच्या अपघातापूर्वी 1 जून आणि 2 जून या 2 दिवसाच्या 48 तासात काय काय घटना घडल्या, या सर्व घडलेल्या घटनांचा हिशोब जोडण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा अनेक संशयात्मक प्रश्न सर्वांसमोर उभे राहतात. जेव्हा 3 जून रोजी साहेब सकाळच्या फ्लाईटने दिल्लीमधून परेला येण्यासाठी एअरपोर्टकडे निघतात, साहेबांच्या सुरक्षितेसाठी एकही गाडी नाही, एकही सुरक्षा जवान नाही, गाडी एकटीच, गाडीमध्ये साहेब एकटेच आणि साहेबांच्या गाडीला अपघात होतो. साहेबाच्या चालकाला काही इजा होत नाही, साहेबांच्या गाडीला येऊन धडकलेल्या गाडीच्या चालकालाही काही इजा होत नाही, साहेबांच्या गाडीतील सेक्रेटरीला साधं खरचटत सुद्धा नाही आणि याच अपघातात स्वर्गीय मुंडे साहेबांचा निधन होतो. हे कसं शक्य आहे? सर्वसाधारण पदभार असलेल्या नेत्यासोबतही 2-3 गाड्यांचा ताफा नेहमी असतो. मग एअरपोर्टकडे निघताना केंद्रीय मंत्र्यांची गाडी एकटीच कशी? हा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित होतो आणि अनोत्तरितच राहतो. कुठल्याही नेत्यासोबत आपल्याला सुरक्षा रक्षक पोलीस दिसतात, मग देशाच्या केंद्रीय मंत्र्याचे सुरक्षा रक्षक त्यावेळी नेमके कुठे होते? हाही प्रश्न अनोत्तरितच राहतो. या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा घात होता की अपघात होता हे सगळ्यांच्या लक्षात येईल. तुम्हाला काय वाटतंय? स्वर्गीय मुंडे साहेबांचा घात होता की अपघात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.